नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉईंट या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज म्हणजे 4 जानेवारी 2026 रोजी जो MPSC ग्रुप बीचा पेपर झाला होता। या पेपरमधील जिओग्राफी या विषयाच्या संदर्भाने जे तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले होते त्यांची अंदाजित उत्तर तालिका आपण पाहणार आहोत। प्रश्न आहे, रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात। बरोबर आहे। सातपुडा पर्वत रांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झाले आहे। बी पण बरोबर आहे। हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झाले आहे। सी बरोबर आहे। गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळ अजिंठा ही डोंगर रांग आहे। म्हणजे सर्व विधानं बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यामध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवितो? तर ते 3 जिल्हे आहेत मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी। म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक आहेत? भंडारा, सिंधुदुर्ग, गडचिरोली, चंद्रपूर। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे गडचिरोली, पर्याय 3। नंतर जोड्या लावा विचारला आहे, कोकणचे हवामानाचे प्रकार आणि त्यासाठी कोणता शॉर्ट फॉर्म वापरला आहे असे एक जोड्या लावा आहे। आपण जर पर्याय क्रमांक 1 ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येणार आहेत। त्यानंतर खालील विधानं विचारात घ्यायची आहेत। चिनाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते। तर हे जे विधान आहे हे विधान रॉंग आहे। रावी नदीचा उगम रोहितांग खाडीजवळ होतो, बरोबर। सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ होतो, बरोबर। म्हणजे इथं घ्यायचं आहे बी आणि सी, म्हणजे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर अचूक विधानं निवडायची आहेत महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत। तर पहिलं विधान बघा, महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो। तर पहिलं विधान बरोबर आहे। त्यानंतर राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते, हे रॉंग आहे। नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्याची बाष्पधारण शक्ती वाढते, सी बरोबर आहे। विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते, डी सुद्धा बरोबर आहे। म्हणजे ACD तर पर्याय क्रमांक 4 ची आपण निवड करू शकतो। त्यानंतर चुकीची विधानं ओळखायची आहेत। कामठी कोळसा क्षेत्र आंब नदीच्या खोऱ्यात आहे, तर हे रॉंग आहे। वर्धा जिल्ह्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे। वर्धा खोऱ्यातील बरोबर आहे, तर हे बी बरोबर आहे। हे मात्र रॉंग। उमरेड कोळसा क्षेत्र कन्हान नदीच्या खोऱ्यात आहे, म्हणजे ते एचं सीला झालं आणि सीचं एला झालं म्हणून दोन्ही पण चुकले, ए चुकला सी चुकला। त्यानंतर म्हणजे इथं फक्त बी बरोबर आहे। आणि डी, महाराष्ट्रात तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या साहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या साहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या आहेत, तर हे सुद्धा रॉंग आहे। ठीक आहे, म्हणजे उत्तर काय फक्त बी बरोबर आहे, पण आपल्याला काय विचारलं चुकीचं, म्हणजे ACD चुकीचे आहेत, बी त्याला काढून टाका, म्हणजे पर्याय 3। त्यानंतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत? भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे, बरोबर आहे। वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे रक्षण थांबविणे म्हणजे क्षरण थांबविणे, तर बरोबर आहे। गुंतवणूक कमी उत्पादन खर्चात वाढ, हे काही म्हणजे वाटत नाही म्हणून ए बीच घेऊ आपण, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असेल। त्यानंतर खालील विधानं बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे, बरोबर। फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले, बरोबर। महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे होते।
सी पण बरोबर, म्हणजे सर्व विधानं बरोबर असणार आहे. आणि भूगोलमधील शेवटचा प्रश्न आहे. वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. रॉंग. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे, बरोबर. मन्याड नदी खोरे गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. सी पण बरोबर, म्हणजे बी आणि सी बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण जिओग्राफीचे प्रश्न पाहिले. या अगोदर आपण मॅथ, रिझनिंग, हिस्ट्रीचे देखील क्वेश्चन पाहिलेत. जसा वेळ मिळेल तसा आपण दुसऱ्या विषयाचे देखील क्वेश्चन अपलोड करत आहोत. आपले जे सोशल मीडियाच्या लिंक आहेत त्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ओएसिस स्टडी पॉईंटचं ॲप्सची लिंकसुद्धा तुम्हाला इथे दिलेली आहे. धन्यवाद.